नमस्कार रसिक श्रोते हो, मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभ मध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आज देशभरामध्ये आनंदाचा जल्लोष सुरू आहे आणि जगभरातील तमाम हिंदू बांधवांचा अत्यंत आनंदाचा असा हा क्षण आहे. कारण अयोध्येमध्ये राम जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण झालेलं आहे आणि तिथे प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पण होणार आहे. सर्व हिंदूंसाठी हा अतिशय आनंदाचा असा क्षण आहे आणि म्हणूनच आजच्या या भागामध्ये मी प्रभू रामचंद्रांचाच एक कोट श्लोक सांगणार आहे. आपण आधी श्लोक ऐकूया आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण पाहू. श्लोक असा आहे, समरे हेमरेखांकितं बाणं मुंचती राघवे स रावणोपि मुमोच मध्ये रीतिधरम शरम. आता याचा सरळ अर्थ बघितला तर असा आहे की समरे हेमरेखांकितं बाणं मुंचती राघवे. मुंचती राघवे ही संस्कृत मधली सती सप्तमी प्रकारची वाक्यरचना आहे. आणि हेमरेखांकितं बाणं, बाण या नामाचं हेमरेखांकितं हे विशेषण आहे. हेम म्हणजे सुवर्ण. ज्या बाणावर सोन्याच्या रेघा काढलेल्या आहेत, सोन्याच्या रेषा अंकित केलेल्या आहेत असा बाण समरे म्हणजे युद्धामध्ये प्रभू रामचंद्रांनी मुंचती राघवेचा अर्थ आहे की राघवाने बाण सोडल्यानंतर. आणि तो बाण कसा आहे तर ज्याच्यामध्ये सोन्याच्या रेषांनी जो अंकित केलेला आहे असा बाण, ज्याच्यावर सोन्याच्या रेखा काढलेल्या आहेत असा बाण. युद्धामध्ये राघवाने म्हणजेच रामाने सोन्याच्या रेषा असलेला बाण सोडल्यावर असा या पहिल्या चरणाचा अर्थ आहे. आणि दुसऱ्या चरणाचा अर्थ काय आहे, स रावणोपी म्हणजे त्या रावणाने सुद्धा मुमोच मध्ये रीतिधरम शरम. मुमोच म्हणजे सोडला, हे लिट लकारचं रूप आहे. त्या रावणाने सुद्धा मध्ये रीतिधरम शरम मुमोच म्हणजे रीती याचा अर्थ आहे पितळ. ज्या बाणाने पितळ धारण केलेला आहे असा शर म्हणजे बाण रावणाने सुद्धा सोडला. हा सरळ अर्थ आहे की रामाने सोन्याच्या रेघा अंकित केलेला बाण सोडल्यावर रावणाने सुद्धा पितळ असलेला, ज्याच्यामध्ये पितळ आहे, मध्ये रीतिधरम, ज्याच्यामध्ये पितळ आहे असा शर म्हणजेच बाण सोडला. आता यामध्ये विशेष काय आहे, या श्लोकाचा तर हा सरळ अर्थ झाला. या अर्थामध्ये विशेष असं काहीच नाही. तुम्ही म्हणाल दोन योद्धे परस्परासमोर उभे ठाकले युद्धासाठी तर ते एकमेकांवर शस्त्राने प्रहार करणारच, एकमेकांवर बाणांचा वर्षाव करणारच. यात विशेष काय आहे. पण यामध्ये कवीची काव्य रचना विशेष आहे. कारण बाण या अर्थाचे अनेक शब्द असून सुद्धा रावणाने सोडलेल्या बाणाला कवीने शर हा समानार्थी शब्द वापरला आहे. आणि तो जर शब्द वापरला नसता तर यामध्ये कूट अर्थ काही आलाच नसता. म्हणून कवीने अगदी विचारपूर्वक शर या शब्दाचीच निवड या श्लोकामध्ये केलेली आहे. शर म्हणजे बाण आणि बाण म्हणजे तर बाणच. बाणाला अनेक शब्द आहेत समानार्थी संस्कृतमध्ये, तरी सुद्धा कवीने फक्त शर हाच शब्द का निवडला तर याचं कारण आहे, याचा अर्थ मध्ये रीतिधरम या शब्दामध्ये आहे. की शर हा शब्द निवडण्याचं कारण काय आहे, मध्ये रीतिधरम शरम. आता मध्ये रीती म्हणजे पितळ, हे मी मगाशी सांगितलंच आहे. पण याची फोड आपण जर अशी केली, मध्ये री इति अक्षरम धरम शरम, ते रावणाने सोडलं. आता मध्ये री म्हणजे शर, याच्यामध्ये जर री हे अक्षर आपण टाकलं तर शरीर असा अर्थ होतो. आणि म्हणून शर या शब्दाला या श्लोकामध्ये अतिशय महत्व आहे. मध्ये रीती धरम शरम रावणोपी मुमोच, रावणाने सुद्धा ते मध्ये री असलेलं असा शर म्हणजे शरीर सोडून दिलं. कारण रामबाण असतो तो कधीच चुकणार नाही. अमोघ अशा रामबाणाने रावणाचं शरीर रावणाने सोडून दिलं. म्हणजेच तो रामबाण अगदी अचूक वर्मी लागला होता की रावणाला दुसरा बाण सोडायला सुद्धा अवसर मिळाला नाही. आणि रावणाने आपलं शरीर, ज्याच्यामध्ये री आहे असा शर म्हणजे शरीर सोडून दिलं. असा हा कूट अर्थ या श्लोकामध्ये आहे ना. किती सुंदर आहे कवीची काव्य प्रतिभा. आवडला की नाही हा श्लोक? आवडला असेल तर नक्की
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह. धन्यवाद.